तो दोस्तों नमस्कार, स्वागत है आपके भाई के एक नए ब्लॉग में। आज कुछ नहीं है, आज आपका भाई किधर नहीं गया, कॉलेज विलेज किधर गया नाही। लेट उठलो मी आता, म्हणजे लेटच उठलो, रात्री लेट पर्यंत जागलो, लेट उठलो, गेम सगळ्यात आपला चालूच होता। डोळे पण बघू शकता तुम्ही, झोप बीप तर व्यवस्थित कंप्लीट झालेली आहे, पण हे डोळे बघायचं सुजित कुमार सारखे झालेत। आता मी जरा चाललोय, मेरे डैड ने मेरे को एक काम बोला है, सो अभी काम करने का है मेरे को। तो काम के सांगितलंय, त्याच्या आधी मला जरा सीएनजी पण भरायला लागेल। आता सगळ्यात आधी आपण सीएनजी भरू गाडीत, त्याच्यानंतर बघू काय आहे नाही आजच्या पण ब्लॉग मध्ये। म्हणजे तसा नॉर्मल डे ब्लॉग आहे, मला कंटाळा आलेला तर बोलो चलो आज पण ब्लॉग चालू करू। आता तुमचा भाऊ जरा मार्केटमध्ये परत कमबॅक करायचा विचार करतोय, म्हणजे होऊ शकतं आता ब्लॉग चालू परत, म्हणजे झाले तर आता याच महिन्यात बॅक टू बॅक दुसरा ब्लॉग यायला लागलाय। तर आता चाललोय मी, आणि इथं कायमची ट्रॉफिक झाली आता। ये अभी यही सिग्नल मेरे को नहीं कह के ना 2 बार तो लगेगा गाइस। देखो ट्रैफिक, अरे ह्याची आयची ट्रॅफिकच्या। सो एनीवेज डोळे जरा इग्नोर मारो, ये गॉगल घालू का काय समझत नहीं, पण होएगा आपका भाई, थोड़े टाइम में फ्रेश एकदम दिखेगा। तो जो भी होएगा ब्लॉग में जुड़े रहे, लास्ट तक देखिए ब्लॉग, और मजा आएगा तो लाइक भी करना पड़ेगा आपको। लास्ट टाइम आपने लाइक बहुत कम किया और कमेंट्स भी, व्यूज वगैरह जा रहे हैं ठीक ठाक, पर लाइक और कमेंट्स का थोड़ा कम आपका सपोर्ट गिर रहा है, तो फटाफट से गाइस लाइक करके रखो। अभी आठवन दे रहा हूँ मैं तेरे को। फाइनली गाइस सिग्नल तो छूट गया है, जा सकते शायद, यही पड़ाव में अपन सिग्नल पार कर सकते हैं, अगर कोई बीच में ऐसा गुस्सा नहीं तो। देखो ऐसा दाबी शॉट करे, दाबी शॉट, हाँ बोला ना, फिर से लगेगा ही। फाइनली दूसरी बार भी सिग्नल छूट गया है, आपका भाई निकल चुका है उसके काम के। एनीवेज अपने को कुछ अभी लेना देना है नहीं, आपण जाते सबसे पहिला आणि सीएनजी भरून टाकू, आणि त्याच्यानंतर डॅडनी काम सांगितलंय माझे, तो काम पण करायचं आहे, तो पहिला सीएनजी पंपावर पोहोचू। फाइनली अपनी गाड़ी का सीएनजी भरने के लिए लगाया है, देख सकते हो आप गाइस। फाइनली हो गया अपना सीएनजी भर के, अभी देख सकते हो चारों गाड़ियां आ गए हैं, पेट्रोल भी ठीक ठाक है, मतलब अभी टेंशन नहीं है। अरे यार देखो लाइव प्रूफ, सिग्नल छूटा है पर कितना लंबा मतलब लंबा में लंबा ट्रॅफिक आहे। जाऊ दे, ट्रॅफिकला पण लास्ट टाइम टायसनला घेतलेला मी, यावेळी ट्रॅफिकला मजा काय घेत नाही। तो गाइस हमारे शिवाजी महाराज आए हैं हमारे ब्लॉग में, देख सकते हैं आप, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। तेव्हा हॉर्स रायडिंगला पण जायचो, तेव्हा ओपन फेस्टिवलचा मार्च फर्स्ट मी त्याच्यावरती पण तेव्हा संभाजी महाराज बनून आमच्या घोड्यावरती बसलेलो, आणि त्याची ओपनिंग वगैरे केलेली। आम्ही पण जाम एन्जॉय केलाय, आमच्या बारीक होतो तेव्हा, आता पण बारीकच आहो गाईज आम्ही, मजा येते असे बघून। अरे मित्रांनो, फायनली माझा डॅडनी मला काम सांगितलं तो झालेला आहे रे, पण मी ब्लॉग चालू करायलाच विसरलो। तो आता मी घरी चाललोय, मी काम आमचं निपटवून, बघू शकता तुम्ही हमारा येऊर का घाट। तो आता फटाफट मी घरी जातो, मग आज काहीतरी आजच टाइमपास प्लॅन काहीतरी करायला लागेल म्हणजे रोजचा आहेच त्या। चलो आता मी फटाफट घरी पोहोचतो, आणि त्याच्यानंतर बघू मग काय होतंय ते। आज का भी दिनचर्या ब्लॉग है गाइस, सो सब कुछ जो मेरे संग होएगा वो आपको दिखा दिया जाएगा। तोतलेपणाचे आहे, और ये ब्लॉग भी हिंदी मराठी मिक्स आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका। आता जसा बोलायला जमतंय, जसा सुचतंय बोलायला तसा बोलतो तुमचा भाऊ। सो देखो मजा करो, जल्दी एक्शन कैमरा लेना पड़ेगा गाइस, डीजे का या फिर गोप्रो फिर से। मला तर वाटतंय डीजे गोप्रो पेक्षा बेस्ट आहे, आता मचवा लागलाय आपला श्रीमान भाऊ पण, श्रीमान दादा पण आपला डीजे वरती आता त्यांनी
चोमू 6 पण घेतलेलंच आहे, तो आता त्याच्याकडेच आहे सध्या. तर आपण पण स्विच मारायचा आहे आता. म्हणजे स्विच आपल्याकडे होता आधी ऍक्शन कॅमेरा, पण तो थोडा आमचा एका लपड्यात एक सीन झाला, त्याच्यामध्ये तो जरा ब्रेक झालाय, डॅमेज झालाय. सो आता तो तर वापरू नाही शकत आम्ही आता. तोपर्यंत तर हाय अशीच क्वालिटी. ही पण तो क्वालिटी आम्ही तुम्हाला 4K देतोय. आणि लास्ट ब्लॉग पण तुम्ही बघितला असेल, तोच आपला 4K वरती अपलोड झालेला आहे गाइस. पहिला ब्लॉग असेल तो बहुतेक माझा आपल्या चॅनल वरती 4K मध्ये. तो आता हा पण मी 4K मध्ये अपलोड करायचा ट्राय करतोय. आता बघूयात कसा काय सीन होतय. पण आता तुमचा भाऊ कॉन्स्टंट राहणार आहे, जास्त खाली नाही. दोन हप्त्याला 1 ब्लॉग तरी पकडा, किंवा महिन्याला 3 ब्लॉग तरी यायलाच पाहिजेत, असा मी टार्गेट ठेवलाय. बघू आता. सो आता मी 2 मिनिटात तर घरी पोहोचणारच आहे. तर भेटू आता घरी गेल्या नंतर. गजाडॉन गया नहीं लगता है आज काम पे गाइस. अरे 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 लाज रहा है, लगता है लाज रहा है. गाइस तो आमचा आता फायनली जेवून आम्ही झालोय, थोडंसं गेलो आणि आमचा परत प्लॅन झालाय आता काहीतरी रेसिपीचा. तर आम्ही आलोय आता दुकानात, जितूबाईच्या दुकानात, आणि आमचं आम्ही शॉपिंग चालू झालंय. जितूबाई हे आम्ही सामान काढून ठेवलंय. आता आमच्या दुकानावरती शॉपिंग एकदम व्यवस्थित करून झाले आणि आम्ही आता परत चाललोय आमच्या अड्ड्यावरती एक नवीन रेसिपी बनवायला. तर पटापट आता आम्ही आमच्या अड्ड्यावरती जातो सगळं सामान बिमान घेऊन. आणि एक गाडी आमची मागं पण आहे, तो थोडा जास्त मागं राहिला. तर लवकर आम्ही जातो आता पलाटावरती आमच्या अड्ड्यावरती. आणि मग गेल्यावरती तिकडचा सिस्टम काय ते तुम्हाला दाखवतोच. तो चलो अभी मिलते हैं एक ऑफ रोडिंग सफर के साथ. गाड़ी चल रही है आराम से, कुछ टेंशन नहीं है अभी. कुछ इतना भारी गाड़ी का ग्राउंड क्लियरेंस हो गया है अभी. मजा आ रहा है अभी, और मजा आएगा. और भारी ऑफ रोडिंग वीडियो में निकालने का अपने को भाई. आमचा गज्जी भाई आलेला आहे गाइस सामान घेऊन. आणि गाड्या जरा थोडासा लेट येणार आहे. आम्ही पोचलोय आमच्या अड्ड्यावरती. आपली गाडी आणि थोडासा साफ वगैरे करायला लागेल. आता सगळ्यात आधी आम्ही खोलतो आमचा अड्डा आणि आतमध्ये काय सिस्टम आहे ते बघतो. दादा दरवाजा खोला प्लीज. थोडं आम्ही आता साफसफाई करतो. मम्मी गाइस आम्ही आता इथं तर आलोय तो आहे आता. आणि या चुलीवर तर आम्ही आता सगळ्यात आधी तुम्हाला सांगतो आजची आमची रेसिपी आहे काऊल चिकन फ्राय. तर या चुलीवरती तर बनणार नाही आता, आपल्याला इथं दुसऱ्या 2 चूल बनवायला लागणार आहेत एकदम व्यवस्थित. त्याच्यात दादा तिथं क्लिनिंग चालू आहे. तर फटाफट आता आम्ही चूल बनवतो. तो गाइस अशा काय आहेत आमचा आजच्या चूलचा सेटअप. तर एकदम व्यवस्थित झालेला आहे चूल, एकदम मजबूत, एकदम स्टेबल आणि भारी एकदम झालेले आहेत. तर चुलीचा सेटअप तर झालेला आहे. तर आता आम्ही गाइस जातो सगळ्यात आधी पाणी आणायला. इकडे विहीर टाईप आहे, तिकडे आधी जाऊन आम्हाला पाणी आणायला लागेल, कारण का आम्ही घरून पाणी आणलं नाही. आता जरा पाण्याचं शॉर्टेज आहे, कौल वगैरे धुवायला पण लागतील ना. तर आम्ही जातो आता पाणी आणायला आधी, के बाद फिर देखेंगे. तो बाकी का सब व्यवस्थित तो सेटअप हो गया है. तो चलो पानी लाने के लिए. गाइस आम्ही चाललो पाण्याला, पानी लाने जा रहे हैं. देखो कैसा है हमारा जंगल, द याऊर्स द जंगल. देखो कसं तुम्ही आता बघू शकता पालेभाजी फुल फार्मिंग चालू आहे. फार्मिंग वन साईड चालू आहे. चलो एनिवे आता पण पाणी घेऊन पाणी भरू आता.
तर आम्ही आता आमच्या स्पॉटवरती आलेलो आहे. बघा तुम्ही कसा पाणी काढायचा सिस्टम आहे. इथून असं व्यवस्थित एकदम उतरून जायला लागते पाणी काढायला. जाम खोल आहे पाणी. हे पाण्यातलं किडे आहेत. आता चलो गाईज मी फटाफट पाणी भरतो आणि वरती चढतो. सो गाईज आता फायनली आमचं पाणी तर भरून झालंय व्यवस्थित. आता तुम्हाला वाटत असेल का एकदम गाळ पाणी आहे, गढूळ पाणी आहे, पण हा क्लिअर एकदम पाणी आहे. तो जमिनीतून झिरपून आलेला. आता थोडा वेळ असंच ठेवला तर एकदम क्लीन पाणी होईल बॉटलमध्ये. आणि हा आपण काय फक्त भांडे वगैरे धुवायलाच यूज करणार आहे. पियाला पाणी घेऊन आलोय आपण. तो चलो गाईज जाते आपल्या अड्ड्यावर. गाईज थोडा कौला आपली क्लीन करून घेऊ. धुवून होती व्यवस्थितच होती, पण थोडा आपला धुवायचं कर्तव्य आहे तर चकाचक करू आता कौलं. गाईज आता आमचं इथं कौलं वगैरे व्यवस्थित धुवून झालेत. आणि आमची जाड्या बाई भांड्यांसकट लगे हात चिकन पण धुवून घेतोय. तर पटापट आता जाड्या चिकन धुतोय तोपर्यंत आपण इथं आग पेटू. सो गाईज एक चूल फायनली पेटली आमची. चिकन तर आता वॉश धुवून आलेला आहे आमच्याकडे व्यवस्थित एकदम क्लीन. आता पटापट मी मसाले प्रिपरेशन करतो आणि मॅरिनेशन करायला लागेल आपल्याला. आता चिकन धपाट्यात थोडा टाइम कमी उरला आहे आमच्याकडं, तर लवकर लवकर मी आता मसाले रेडी करतो. तो गाईज इथे सगळे आता मसाले रेडी झालेले आहेत. ते मसाले आता मी टाकतो, लवकर लवकर मॅरिनेशन करतो. मॅरिनेशन व्हायला पण अर्धा तास तरी लागेलच. लवकर लवकर मी मॅरिनेशन करतो. हे आपले मसाले सगळे टाकतो मी आता. मसाले टाकून झाले गाईज. आणि हा एक आमचा आजचा सिक्रेट मसाला आहे. हा सगळं टाकतो तुम्ही. एकदम रेडीमेड आहे. जे रायडर असतील ते एकदम जेवण बनवण्यात त्यांना माहित असेल कुठला मसाला आहे. गाईज सम दही. तर आमचा फायनली मॅरिनेशन झालेला आहे. तर आता आम्ही थोडा वेळ त्याला रेस्ट करायला ठेवू. तोपर्यंत तिथे एकदम खतरनाकवाले आग आता गजामध्ये पेटवतोय. आता लवकर लवकर कवले एकदम फुल टाईट करायला लागणार आहे. टाईट म्हणजे जास्त फायर करायला लागणार आहे. तर आता लवकर लवकर आग पेटवतो. आता जास्त आग लागेल आता. तर सगळं आता रेडी आहे. तर आग पेटवतो. चिकन तोपर्यंत रेस्ट होतोय. तर आमचा हा जाड्या बाई. तर चलो आता कामं करतो आम्ही. परत आता आग पेटवतो. सो गाईज आता आमचा पहिला अटेम्प्ट तर लागलेला आहे कौलांमध्ये दोन्ही. तर आता व्हायला लागलाय फ्राय. तो आमचा पण फर्स्ट टाइम आहे. तो काय चुकी होत असेल तर कोचचा नो डबल चान्स. आता आम्ही बनवतो. झालं तर सगळं व्यवस्थित. आता बनवतो लवकर लवकर. सो गाईज आता फायनली आमचा चिकन कौल फ्राय रेडी झालेला आहे. आता मी सर्व पण केलेला आहे एकदम व्यवस्थित. 2-3 वेळा कौलमध्ये टाकला. ते थोडा आमचा चार्जिंगचा इश्यू चालू होता म्हणून तुम्हाला दाखवता आला नाही. पण आता प्लेटमध्ये एकदम सर्व वगैरे व्यवस्थित केलाय तुम्ही बघू शकता. गाईज
आता जाड्याला आपण रिव्ह्यू करायला म्हणजे टेस्ट साठी देतोय. तर जाड्या आता टेस्ट करणार आहे. जाड्या घे कसा आहे. आवडला का? कसं झालंय? भारी झालं. भारी. आता आमचा चिकन एकदम खतरनाक मध्ये खाऊन झालाय आणि आमचं आता खाऊन झालं आणि आमचे क्लॅन मेंबर आता बोलवलेत आम्ही क्लिनिंग साठी. अख्या हाडका बिडका गायब केलेत बघा याने. चलो गाईस, आता मी तर निघतोय. जरा मला जायचंय, काम आहे, अर्जंट काम आला. आता मी निघतो. बाकीचे गँग आहे ते सगळा इकडं पॅकअप वगैरे करून येतील. तो आता मी निघतो. आणि तुम्हाला सांगायचं राहूनच गेला, हे प्रो टॅपरचा आपण जो हँडलचा हे मागवलेला, तो ब्लॅक कलरचा मागवलेला काय, मी पण थोडा ब्लू कलरचा आलाय. तो रिटर्न होत नाही. आता मी परत घरी गेल्यावर एकदा चेक करणार आहे रिटर्न होतोय का नाही. आता सध्या पुरता हाच वापरू, पण ब्लॅक वाला पण मागू. गाडीचा आवाज बघा. अजून आपल्याला या गाडीचे पण जाम मॉडिफिकेशन करायचे. तर तुम्ही सांगा लवकर काय काय मॉडिफिकेशन आहेत. मला इंस्टाग्राम वर सुद्धा पाठवू शकता का काय काय गाडीसाठी कर, या गाडीसाठी, ड्यूक साठी, आपल्याकडे जेवढ्या गाड्या त्या. तर चलो काय, आता मी सध्या तरी जातोय. ब्लॉग अजून संपलेला नाही आहे. पूर्ण लास्ट पर्यंत ब्लॉग बघा आणि लाईक करायला विसरू नका. आणि नेक्स्ट टाइम मी काय डिश बनवू, कोणती रेसिपी बनवू, हे पण कमेंट बॉक्स मध्ये जाऊन नक्की सांगा. चलो तो गाईज, असा होता आजचा ब्लॉग. एंड करायचा राहून गेलेलो. तर आता वाजलेत काहीतरी 12:40. थोडीशी स्ट्रीम पण केली आम्ही. फर्स्ट डे होता स्ट्रीमचा. स्ट्रीम तर दाखवलीच नाही. आता चायनीज खाताना बघा आम्हाला. आता आम्ही खातोय, म्हणजे घरातून शिवा पडलेला म्हणून घरातून पण थोडासा आणलाय, खाल्ला ते पुरी भाजी. आणि आता आम्ही फ्राईड राईस मागवलेला, आम्ही चौघं पण खातोय. या तुम्ही पण खायला फ्राईड राईस. प्लेट जरा कॅज्युअल आहे. चलो, असं होता आपला व्लॉग. नेक्स्ट टाइम मी कुठली रेसिपी बनवू ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा, किंवा मी इंस्टावरती पोल टाकीन कोणती रेसिपी बनवू, त्याच्यावरती तुम्ही वोट करा. असेच नवीन नवीन ब्लॉग लवकरच येतील. सपोर्ट करा तुमच्या भाऊला. बाय बाय, टेक केअर अँड पीस आउट.